आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आज चॅप्टर बघायचं आहे ते म्हणजे काय, चॅप्टर 15 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये कोणकोणत्या लाईफ प्रोसेसेस असतात या आपण लास्ट इयरला शिकलेलो आहोतच. ऑलरेडी आपण लास्ट इयरला याची सुरुवात केलेली होती आणि लास्ट इयरला म्हणजे 8th स्टँडर्ड मध्ये आपण 2 लाईफ प्रोसेसेस बघितल्या होत्या. एक बघितलं होतं सगळ्यात पहिले म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम आणि दुसरी होती ती सर्क्युलेटरी सिस्टम. ओके, सो आता आपल्याला यापुढे जायचंय. काही लाईफ प्रोसेसेस या वर्षी आहे, ती आहे तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन सिस्टम आणि एक्सक्रिटरी सिस्टम यावेळेस आहे. ओके, आणि नेक्स्ट इयरला आहे तुमचं रिप्रोडक्शन. ओके, आणि बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आता स्टार्ट करूया आपण चॅप्टरला, दॅट इज नथिंग बट द लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, पार्ट 1 का म्हटलं मी, कारण 3 पार्ट मध्ये मी ह्या चॅप्टरला काय केलेले, डिवाइड केलेले. सो 1 बाय 1 आपण बघूया. सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे कोणाबद्दल, प्लांट्स बद्दल. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये म्हणजे जे लास्ट इयरला आपण शिकलोय अबाउट द डायजेस्टिव्ह सिस्टम बद्दल. आपण काय करतो रे, ऑक्सिजन आतमध्ये घेतो, ऑक्सिजन बाहेर सोडतो. ओके, या सिस्टीमला आपण काय म्हटलं होतं, रेस्पिरेटरी सिस्टम असं म्हटलं होतं. याच्यामध्ये काय होतं, ओनली एक्सचेंज ऑफ गॅसेस होतात आणि एका सेल लेवलला काय होतं, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होते. म्हणजे काय रे, हा जो आपण घेतलेला ऑक्सिजन आहे, हा घेतलेला ऑक्सिजन कशामध्ये डिझॉल्व्ह होतो, ब्लड मध्ये जातो. कशामध्ये जातो, ब्लड. आणि ब्लड थ्रू कुठे जातो, तो आपल्या इच अँड एव्हरी सेल कडे जातो. ओके, थोडस आपण परत एकदा बघूया की काय असतं. तर तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट, आपल्या बॉडीचा सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट कोणता आहे, तो म्हणजे सेल. सेल, अनेक सेल एकत्र आलेत की काय तयार होतात, टिश्यू. आणि खूप सारे टिश्यू एकाच प्रकारचे इन द सेन्स त्यांचं फंक्शन काय असतं, एकाच प्रकारचं असतं. असे टिश्यू एकत्र आले की काय तयार होतात, ऑर्गन. ओके, आणि स्पेसिफिक ऑर्गन पासून एक सिस्टीम तयार होते, त्या सिस्टीमला आपण म्हणतो ऑर्गन सिस्टीम. आणि अशा बऱ्याच सिस्टीम्स एकत्र आल्या की काय तयार होते, आपली बॉडी तयार होत असते. उदाहरणार्थ एखादा ऑर्गन घेऊया, आपण घेतलं हार्ट, तर हार्टशी रिलेटेड असणारी ऑर्गन सिस्टीम कोणती आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम. ओके, सर्क्युलेटरी सिस्टीम. त्याच्यानंतर जर आपण किडनी घेतली, किडनी हा ऑर्गन घेतला, तर त्याच्यापासून होणारी सिस्टीम कोणती आहे, एक्सक्रिटरी सिस्टम. ब्रेन जर घेतला, यावर्षी शिकायचं आपल्याला, तर त्या सिस्टीमला म्हणतात कोऑर्डिनेटिंग किंवा कोऑर्डिनेशन सिस्टीम. ओके, कळलं. त्याच्यानंतर जर तुम्ही बोन्स घेतले, तर त्यापासून जी सिस्टम होते तिला म्हणतात स्केलेटन सिस्टीम. अँड सो ऑन. अशा एक ना एक महत्वाचं राहिलं जे लास्ट इयरला आपण शिकलो होतो, ते म्हणजे लंग्स. लंग्स थ्रू असते ती रेस्पिरेटरी सिस्टीम. या सगळ्या सिस्टीम्स एकत्र आल्या, या सगळ्या सिस्टीम्स जेव्हा एकत्र काम करतात तेव्हाच आपली बॉडी फंक्शन करते. उदाहरणार्थ याच्यातला जर एखादा जर सिस्टम आपण ड्रॉप केला, हार्टच काढून टाकला आणि सर्क्युलेटरी सिस्टीमच काढली, तर काय होईल रे, जिवंत राहू आपण 10 मिनिटं तरी. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपण लास्ट इयरला लंग्स आणि हार्ट मधली सर्क्युलेटरी सिस्टीम, ह्या 2 सिस्टीम्स आपण लास्ट इयरला शिकलो होतो. ठीक आहे, हार्टचं काम काय असतं, टू पंप द ब्लड. ब्लडला काय करणे, पंप करणे थ्रू आउट द बॉडी मध्ये. त्याला काय करतो, हार्ट काय करत असतो, ब्लडला पंप करत असतो. ठीक आहे, तो ब्लड मध्ये असं काय असतं सर, तर ब्लड मध्ये सगळ्यात महत्वाचे कॉम्पोनंट्स असतात, ते म्हणजे आहे ऑक्सिजन, आणि दुसरा आहे तो म्हणजे फूड स्टफ, जे आपण खाल्लेलं आहे इन अ फॉर्म ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, विटामिन्स, मिनरल्स यांच्या फॉर्म मध्ये असतात. हे सगळे पदार्थ कुठे डिझॉल्व्ह होतात रे, हे सगळे पदार्थ कशामध्ये ऍब्सॉर्ब केले जातात, ब्लड मध्ये. आणि हे ब्लड आपल्या कुणाकडे जातं, सेलकडे जातं. कुणाकडे जातं, सेलकडे जातं. आणि तुम्ही जो ऑक्सिजन घेतलेला आहे आणि कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन घेतलेला आहे, जे फूड मटेरियल घेतलेले, हे कोणाला देतं रे, सेलला देतं. सेल काय करतं, त्याच्यापासून काय तयार करते, एनर्जी तयार करते. काय तयार करते, इन द फॉर्म ऑफ एटीपी. एटीपी म्हणजे ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेटच्या स्वरूपामध्ये एनर्जी तयार करते.
याच्यामध्ये काय तयार होतं सर? वेस्ट मटेरियल्स तयार होतात. काय तयार होतात? वेस्ट मटेरियल, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर, त्याच्यानंतर अमोनिया, युरिक ऍसिड अँड युरिया. या पदार्थांना म्हणतात नायट्रोजिनस वेस्ट. यांना काय म्हणतात? आता हे वेस्ट जर आपल्या बॉडीमध्ये साठवून ठेवले सेलमध्ये, तर सेल काय होईल रे? डेड होऊन जाईल, डॅमेज होईल. सो अगेन हे जे वेस्ट मटेरियल आहे, हे मटेरियल सुद्धा कुठे टाकलं जातं? ब्लड मध्ये टाकलं जातं. कोण टाकतं रे? तर सेल टाकतं. कशामध्ये? ब्लड मध्ये. आणि हे ब्लड मधनं मग कुठे येतं? परत किडनीमध्ये येतं. किडनी त्याला काय करते? प्युरिफाय करायचं काम करते. तेच आपल्याला काय करायचं या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. समजलं का तुम्हाला? ओके, तो इथे तेच म्हटलेलं आहे बघा. वी हॅव स्टडीड हाऊ डायजेस्टेड फूड अँड ऑक्सिजन इनहेल्ड बाय द लंग्स इज ट्रान्सपोर्टेड टू एव्हरी सेल इन द ह्युमन बॉडी. हे आपण ऑलरेडी लास्ट इयरला शिकलेलो आहोत. The farmer also tries to export the water from the well to dams through a main channel to the plant. बघितलेले फार्मर सुद्धा काय करतो? वेल मधनं पाणी काढतो आणि ते कुठे पोहोचवतो? प्लांट्स पर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. ओके, द फूड ऍब्सॉर्ब बाय द डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कन्वर्टेड इनटू एनर्जी. जे फूड ऍब्सॉर्ब केलेलं आहे, कोण ऍब्सॉर्ब केलेलं आहे रे? डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जे फूड तुमचं काय झालेलं आहे? पचलेलं आहे, डायजेस्ट झालेलं आहे. ते फूड मधले जे इम्पॉर्टंट मिनरल्स आहेत, हे मिनरल्स कोण ऍब्सॉर्ब करतं? ब्लड. ब्लड मध्ये ऍब्सॉर्ब करून टाकलं जातं बाय विलाइज. ओके, आणि मग ते ऍब्सॉर्ब केलेलं फूड आहे हे कन्वर्ट केलं जातं एनर्जी मध्ये. कोणाच्या मदतीने? बाय युझिंग सेल्स. ओके, दिस एनर्जी अँड ऑक्सिजन बोथ ट्रान्सपोर्टेड व्हाया ब्लड थ्रू आउट द बॉडी. बघा, ही जी एनर्जी आहे, सगळ्यात पहिले काय तयार झालं होतं? काय ऍब्सॉर्ब केलं होतं? ऑक्सिजन आणि फूड. हे कुठे टाकलं होतं तुम्ही? ब्लड मध्ये. ओके, आणि ते कुठे पोहोचवलं होतं? सेल मध्ये. सेलकडे काय झालं? नायट्रोजिनस वेस्ट तयार झाले. हे पण तुम्ही कुठे टाकलात? ब्लड मध्ये. ओके, म्हणजे ब्लड ही एक प्रकारची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम म्हणून काम करते का आपल्या बॉडीमध्ये? येस ऑर नो? ओके, सो आपल्याला हेच या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. आता मला पडलेला एक प्रश्न आहे. काय प्रश्न पडलाय? की वाय डू वी ईट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स? डू द प्लांट्स ऑल्सो नीड द मिनरल्स लाईक वी डू? आपण का फ्रुट्स खातो? आपण फूड का खातो? मग जसं आपण फूड खातो तसं प्लांट सुद्धा फूड खातात का? मग आपण का खातो? पहिला तर प्रश्न हा आहे, आपण हे सगळं का खातो? का खातो? कारण आपल्याला काय पाहिजे? एनर्जी पाहिजे. आणि ह्याच्यापासून आपल्याला काय मिळते? एनर्जी. ठीक आहे, मग प्लांट्स पण अशा पद्धतीने, प्लांट्सला सुद्धा मिनरल्सची गरज असते का? तर आन्सर इज येस, प्लांट्सला सुद्धा त्याची गरज असते. फ्रॉम वेअर डू द प्लांट्स गेट इनऑर्गॅनिक सबस्टन्स अदर दॅन द कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन? मग कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन हे तर त्याला कुठून मिळतात? एअर मधनं मिळतात. म्हणजे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आहेत. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे कोणकोणते? नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस, ओके, मॅग्नीज, मॅग्नेशियम, आयरन. हे पदार्थ याला कुठून मिळतात? प्लांट्सला सॉइल मधून. कुठून मिळतात त्यांना? सॉइल मधून मिळतात. ओके, तर ह्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, मग ह्याच ठिकाणी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. जरा एक आपण थोडक्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊ आणि मग आपल्या ऍक्च्युअल चॅप्टरला सुरुवात. ठीक आहे, आता आपल्या सगळ्या सोसायटीज मध्ये तुम्हाला माहितीये की टेरेसवर 4थ्या मजल्यावर काय असते रे? पाण्याची टाकी असते. ठीक आहे, आणि मग ही पाण्याची टाकी भरतो कसं आपण? तर तिथे पाईपलाईन्स केलेले आहेत. ओके, सगळ्यात खाली काय आहे? बेसिन आहे, खूप मोठी पाण्याची टँक आहे. आणि त्या टँक मधनं काय करतो आपण? बाय युझिंग मोटरचा वापर करून ते पाणी काय करतो? टेरेसवर पोहोचवतो. ओके, आणि टेरेसवर पोहोचवल्यानंतर मग ते पाणी बाय ग्रॅव्हिटी आपल्या नळापर्यंत घरामध्ये येतं. इथपर्यंत काही शंका आहे तुम्हाला? येस. आता आई जे फूड तयार करते किचन मध्ये, त्याही आपल्याला सर्व करते. म्हणजे दोन गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. एक आहे वॉटर
आणि दुसरं आहे म्हणजे फूड. सिमिलरली प्लांट्सला सुद्धा कशाची गरज आहे? वॉटरची गरज आहे आणि फूडची सुद्धा गरज आहे. मग आता इथे प्लांट्सला वॉटर कुठून मिळतं? सॉइल मधून मिळतं. त्याच्यासाठी काय पाण्याची टाकी आहे का इथे बनवलेली? मोटर लावली आहे का? नाही. मग जर सॉइल मध्ये वॉटर आहे, तुमच्या लक्षात येत आहे, जर इथे सॉइल मध्ये वॉटर ड्रॉपलेट्स आहेत किंवा वॉटर आहेत, तर हे वॉटर विदाउट युजिंग मोटर, कोणत्याही प्रकारची मोटर न लावता हे पाणी टॉप ऑफ द प्लांट पर्यंत कसं पोहोचतं? कसं पोहोचतं? बरोबर आहे की नाही पडलेला प्रश्न हा? येस. मग ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला हे शिकायचं आहे की सॉइल मध्ये असणारं वॉटर किंवा मिनरल्स टॉप ऑफ द प्लांटवर असणाऱ्या सगळ्यात वरच्या लीव पर्यंत कसं पोहोचतं. ओके. आणि या लीवने काय केलंय? बाय फोटोसिंथेसिस रिॲक्शन. कोणत्या रिॲक्शनने? फोटोसिंथेसिस रिॲक्शनने काय तयार केलंय? फूड तयार केलंय. C6H12O6, ज्याला आपण काय म्हणतो? ग्लुकोज. ओके. हे ग्लुकोज ईच अँड एव्हरी सेल पर्यंत, प्लांटच्या प्रत्येक सेल पर्यंत कसं पोहोचतं? ह्याच सिस्टीमला काय म्हणतो आपण? ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम इन प्लांट्स. प्लांट्स मध्ये असणारी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. ओके. समजतंय तुम्हाला? ओके. 2 मिनिटं द्या मला. हा, हॅलो. हा, 2 मिनिटं. आहे का ताप? आहे का? चेक कर ना. बस रे आतमध्ये. चल चल. येईल. तू बेशुद्ध पडला की मी दवाखान्यात घेऊन जाईल तुला. घाबरू नको. काहीच घेऊन नको येऊ. तुझा तू जा म्हटलं ना, आणि तू घरी जा. मग राह उभा, नाहीतर मग राह उभा. घेऊन टाकले असतात. मला ते इथं जमा करायचे होते. आता रिव्हिजन चालू आहेत ना. आता होमवर्क, सगळ्या होमवर्कच आहे घरी आता. मग ते काय करू मी आता? मी सांगत ते सांगून थकलो. त्यांना मारू तर नाही शकत आता. म्हणून ते इथंच रिव्हिजन करून घेतोय मी. घरी करू न करू इथं करतात. 11 वाजेपर्यंत का बसवतोय मी? तेच ना. मला माहिती आहे ते घरी नाही करत अभ्यास. मला माहिती. गप्प बसायला सांगा. काय रे? का घरी जायचंय तुम्हाला? मग घरी जा. हो हो, तू घरी जा. खरंच तुला नाही बसू देणार मी आज. ते चालूच होती रेकॉर्डिंग. ठीक. सॉरी. तर मग काय बघायचंय आपल्याला? प्लांट मधली ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम. ओके. चला मग जाऊया पुढे. ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम इन प्लांट. ठीक आहे. आता हा प्लांट आहे आपला. ओके. या प्लांट मध्ये काय आहे रे? बघा या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला? सॉइल. ओके. आणि सॉइल मध्ये काय काय असणार आहे? वॉटर. त्याच्यानंतर सॉइल मध्ये काय असणार आहे? दुसरं मिनरल्स. बघा या ठिकाणी तुम्हाला मिनरल्स दिसतात. तर बरेचसे इनऑर्गॅनिक सबस्टन्स, इनऑर्गॅनिक मिनरल्स आवश्यक असतात. कशासाठी? प्लांटच्या ग्रोथसाठी. फॉर एक्झाम्पल काय? सगळ्यात महत्वाचं मिनरल म्हणजे कोणतं? इनऑर्गॅनिक मटेरियल सगळ्यात महत्वाचं कोणतं आहे? तर ते आहे नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅग्नीज अँड सोडियम. ओके. नायट्रोजन हे कशासाठी इम्पॉर्टंट असतं? प्लांटच्या ग्रोथसाठी. फॉस्फरस आणि पोटॅशियम कशासाठी गरजेचं असतं? जे फ्रुट्स त्या झाडाला लागतात त्या फ्रूटच्या ग्रोथसाठी इम्पॉर्टंट असतं. आणि हे अदर मॅग्नीज, मॅग्नेशियम, सोडियम हे देखील मिनरल्स तेवढ्याच महत्वाचे आहेत, जे मायक्रो मिनरल्स म्हणून ओळखले जातात. कोणते मिनरल्स? ज्यांची आपल्या शरीराला खूप छोट्या प्रमाणात आवश्यकता असते. सोडियम. बघा सोडियम, फॉर एक्झाम्पल सोडियम, असं 1 किलो सोडियम खातो का आपण? 1 किलो सोडियम खाल्ला आज,
मायन्यूट मीठ, सोडियम क्लोराईड मध्ये सोडियम असतं, ते सोडियम आपण किती टाकतो, मीठ चुटकीभर मीठ टाकतो, म्हणजे आपल्याला त्याच्या शरीरामध्ये खूप कमी प्रमाणात लागतं, म्हणून त्यांना मायक्रोन्यूट्रिएंट्स असं देखील म्हणतात. ठीक आहे. सो नायट्रोजन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅग्नीज आणि सोडियम ह्या मिनरल्सची सुद्धा प्लांटला काय असते, आवश्यकता असते. मग आता मला सांगा की हे जे मिनरल्स आहेत, हे मिनरल्स या सॉइल मधनं प्लांटच्या एव्हरी लीफ पर्यंत कसं पोहोचत असतील, तर तिथे सुद्धा एक काय असते, पाईपलाईन असते. आपल्या सोप्या भाषेमध्ये आपण त्याला काय म्हणणार आहोत, पाईप लाईन. ओके. सो दीज आर अ पर्टिक्युलर टाइप ऑफ टिश्यूज. काय पर्टिक्युलर टाइप ऑफ टिश्यूज, त्याला काय म्हणतो आपण, झायलेम टिश्यूज. काय म्हणतो त्याला, झायलेम टिश्यूज. ओके. सो दोन प्रकारचे टिश्यूज आपल्या प्लांट्स मध्ये सापडतात, त्यांना कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतात. काय म्हणतात, कनेक्टिंग किंवा कनेक्टिव्ह टिश्यूज. कनेक्टिंग टिश्यूज म्हणूया आपण त्याला. ओके. हे टिश्यूज काय कॅरी करतात रे, वॉटर आणि मिनरल्स. बघा हे झायलेम काय करतात, कॅरीज वॉटर अँड मिनरल्स. बघा आता हे वॉटर प्लांटच्या एव्हरी पार्ट पर्यंत गेलं का, मिनरल्स प्लांटच्या एव्हरी पार्ट पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असतात, झायलेम टिश्यू. मग सर इथे या झायलेम टिश्यू मध्ये इथे मोटर लावलेली असेल ना, काय लावलेली असेल, मोटर. बटन दाबलं की पाणी ऍब्सॉर्ब करत असेल, मिनरल्स ऍब्सॉर्ब करत असेल आणि प्लांटच्या इच अँड एव्हरी पार्ट पर्यंत पोहोचवत असेल. येस ऑर नो, नाही. अशा कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रोमेकॅनिक वर्क या ठिकाणी होत नाही. तर ते कसं होतं, ही सिस्टीम काय ते देखील आपल्याला बघायचं आहे. आता एक गोष्ट तुम्हाला मात्र लक्षात ठेवायची आहे की झायलेम टिश्यूचं काम काय आहे, कॅरीज वॉटर अँड मिनरल्स. झायलेम टिश्यूज कॅरीज वॉटर अँड मिनरल्स. ओके. चला ठीक आहे. मग वॉटर आणि मिनरल्स प्लांट्स पर्यंत पोहोचलं, लिव्स पर्यंत पोहोचलं. लिव्हने काय केलं, ऍटमॉस्फिअर मधला काय घेतला, कार्बन डायऑक्साईड घेतला, सनलाइट घेतलं आणि सॉइल मधनं त्याला वॉटर्स आणि मिनरल्स मिळाले. ओके. बाय युझिंग द फोटोसिंथेसिस रिएक्शन. बघा हवेमधनं काय घेतला रे, बरोबर, प्लस इथून काय मिळालं त्याला, वॉटर अँड मिनरल्स, आणि काय मिळालं अजून, सनलाइट. इन प्रेझेन्स ऑफ दिस त्याने काय तयार केलं, C6H12O6, दॅट इज नथिंग बट द ग्लुकोज. ग्लुकोज इज द वन ऑफ द फॉर्म ऑफ कार्बोहायड्रेट्स. काय रे, हे एक प्रकारचं, ठीक आहे, हे कार्बोहायड्रेट तयार झाले, म्हणजे काय तयार झाले, तुमचं फूड तयार झालंय. काय तयार झालंय, फूड. आता हे जे फूड आहे, हे फूड सगळ्या भागापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे की नाही, कारण सगळ्यांना एनर्जी पाहिजे. लिव्हजला एनर्जी पाहिजे की नको, फ्रुट्सला एनर्जी पाहिजे की नको, या स्टेम्सला जिवंत राहण्यासाठी एनर्जी पाहिजे की नको, हे झायलेम टिश्यू आहेत यांना जिवंत राहण्यासाठी एनर्जी पाहिजे की नको, सगळ्यांना एनर्जी पाहिजे. सो दॅट आता काय होईल रे, की हे जे ग्लुकोज तयार झालेलं आहे, शिवाय याच्यासोबत काय तयार होतं रे, वॉटर वेपर आणि ऑक्सिजन. हे काय केलं जातं, ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज करून दिलं जातं. ओके ठीक आहे, हा ऑक्सिजन आपल्यासाठी महत्वाचा आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ती काय तुम्ही लक्षात ठेवणार, ग्लुकोज. काय तयार झालंय रे, या रिॲक्शनला आपण काय म्हणत होतो, फोटोसिंथेसिस रिॲक्शन. कोणती रिॲक्शन, ओके. सो फोटोसिंथेसिस रिॲक्शन मध्ये काय तयार झालं बघा, या ठिकाणी ग्लुकोज तयार झाले. आता ग्लुकोज कोणाला कोणाला पाहिजे, तर लिव्हजला पाहिजे, जे फ्रुट्स असतील फ्रुट्सला पाहिजे, स्टेमला पाहिजे, इथे खाली रूट्स पण आहेत, या रूट्सला पण एनर्जी पाहिजे की नको, येस. सो हे ग्लुकोज आता इच अँड एव्हरी पार्ट पर्यंत पोहोचवलं जाईल. मग आता ते पोहोचवण्याचं काम कोण करेल, तर सेकंड टाइप ऑफ टिश्यूज, त्या टिश्यूजला आपण काय म्हटलंय, फ्लोएम टिश्यू. त्याला काय म्हटलंय, फ्लोएम टिश्यू. फ्लोएम टिश्यूचं काम काय, तर फ्लोएम टिश्यूज कॅरीज फूड टू अदर पार्ट. कुठून घेऊन जातात रे, फ्रॉम लिव्स. कारण जे फूड तयार होतं हे कुठे तयार होतं रे, लिव्स मध्ये. लिव्स पासून सगळ्या अदर पार्ट्स पर्यंत पोहोचवण्याचं काम, ग्लुकोजला पोहोचवण्याचं काम कोण करत असतात, हे फ्लोएम टिश्यूज. कोण करत असतात, समजलं का, बघा सगळ्या ठिकाणी ग्लुकोज पोहोचलं. मग आता येस ऑर नो, ओके. सो ऑल द पार्ट्स ऑफ द प्लांट आर इंटरकनेक्टेड विथ दिस कनेक्टिंग टिश्यूज. आता हे या प्लांटवरचे जेवढेही काही पार्ट्स तुम्हाला दिसणार आहेत,
हे सगळेच्या सगळे पार्ट कोणी कनेक्टेड असतील, आयदरली झायलेम टिश्यूजनी किंवा फ्लोएम टिश्यू, या दोघांपैकी कोणीतरी एकाने कनेक्टेड झालेले असतील. झायलेम टिश्यूज काय करतात मग, कॅरीज वॉटर अँड मिनरल्स. झायलेम टिश्यूज आणि फ्लोएम टिश्यूज काय करतात, कॅरीज फूड टू अदर पार्ट ऑफ द प्लांट. राहील लक्षामध्ये एव्हरीवन सगळ्यांच्या. चला मग आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं बघायचंय. आपल्याला पडलेला प्रश्न आहे की अरे सर इथे तर मोटर पण नाहीये, तरी खालून म्हणजे सॉइल पासनं एवढ्या उंचावर असणाऱ्या झाडापर्यंत सगळ्यात शेवटच्या पानापर्यंत वॉटर पोचतं कसं, काय मेकॅनिझम आहे, काय सिस्टम आहे की जेणेकरून वॉटर एवढ्या उंचापर्यंत जाऊन पोचतं. तर तेच बघायचं आता आपल्याला. दॅट इज नथिंग बट द ट्रान्सपोर्ट ऑफ द वॉटर इन प्लांट्स. आणि हे जे ट्रान्सपोर्टेशन आहे हे किती पद्धतीने होतं रे, 2 पद्धतीने. त्यातली पहिली पद्धत आहे ती म्हणजे तिला म्हणतात रूट प्रेशर आणि सेकंड वन इज द ट्रान्सपिरेशन पूल. कोणती पद्धत, सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे रूट प्रेशर. कोणती प्रेशर, रूट प्रेशर. जे छोटी छोटीशी झाडं असतात, फॉर एक्झाम्पल श्रब्स, झाडं झुडपं ज्यांची हाईट खूप छोटी असते, जनरली त्या प्लांट्स मध्ये कोणती मेथड काम करते रे, रूट प्रेशर. आणि जे खूप उंच उंच झाडं असतात, एकदम हायटेड झाडं असतात, जी खूप मोठी मोठी झाडं असतात, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं पूल काम करतं, ट्रान्सपोर्टेशन पूल. जनरली ज्या मोठ्या प्लांट्स आहेत त्या मोठ्या प्लांट्स मध्ये सर रूट प्रेशर काम नाही करत का, येस करतं, पण एका सर्टन हाईट पर्यंत. आणि त्याच्यानंतर जर पाणी आणखी वर तुम्हाला न्यायचंय तर त्या ठिकाणी कोणतं पूल काम करणार आहे. चला मग वन बाय वन आपण बघूया. सगळ्यात पहिले बघू दॅट इज नथिंग बट द रूट प्रेशर. ओके, सो हे काय रे तुमचं प्लांट ट्री, बरोबर. याच्या सॉइल मध्ये काय असणार आहे, अंडर वॉटर. ओके, सॉइल मध्ये जे वॉटर आहे ते आपल्याला कुठे न्यायचंय रे, वरती. वरती म्हणजे इच अँड एव्हरी लिव्स पर्यंत न्यायचंय, बरोबर आहे. त्याच्यानंतर मिनरल्स आहेत ते मिनरल्स पण न्यायचंय. बघा मग सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे काय, ड्यू टू द डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन. कशाच्या डिफरन्समुळे, कॉन्सन्ट्रेशनच्या डिफरन्समुळे वॉटर मॉलिक्यूल एंटर्स इन द रूट. डिफरन्स, प्रेशरचा डिफरन्स. कशाचा डिफरन्स, तुम्हाला एक गोष्ट माहितीये, काय माहितीये की वॉटर इज ऑलवेज फ्लो फ्रॉम. तर आम्हाला नाही कळत आहे, जरा चित्र काढून सांगा. ठीक आहे, चित्र काढूया. ओके, ही एक टँक आहे आणि ही दुसरी टँक आहे. येस ऑर नो, दोन्ही टँक एका सेम लेवलवर आहेत. येस ऑर नो, दोघांची लेवल सेम आहे सर. इथे मी लावलाय एक कॉक, काय लावलाय, आणि ही टँक मी फुल भरलेली आहे. काय केलेली आहे, पाण्याने फुल भरलेली आहे. आता मला सांगा पाणी कुठून कुठे फ्लो होईल, ए कडून बी कडे की बी कडून ए कडे, कसं. मी तर कॉक लावलाय, अजून कॉक उघडलाच नाही, कसं काय पाणी फ्लो झालं तुमचं, खाली कसं पडेल. ओके चला आता मी कॉक काय करतो, ओपन करून टाकला तुमच्यासाठी. ठीक आहे, काय होईल रे, वॉटर फ्लोज फ्रॉम ए टँक टू बी टँक कडे पाणी फ्लो व्हायला सुरुवात होईल. कुठपर्यंत फ्लो होईल रे, जोपर्यंत दोघांची लेवल इक्वल होत नाही तोपर्यंत काय होईल, पाणी फ्लो होत राहील. म्हणजेच काय रे की वॉटर इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. म्हणजेच असं म्हणता येईल का सर, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी काय आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन, आणि या ठिकाणी काय आहे, लो कॉन्सन्ट्रेशन. फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू कुठे जातंय, लो कॉन्सन्ट्रेशन. सिमिलर फिनॉमिनॉन इथे सॉइल मध्ये सुद्धा असतो. बघा रूट्स मध्ये पाण्याची काय कमतरता, म्हणजे रूट्स काय झाले, लो कॉन्सन्ट्रेशनचा भाग झाला, आणि सॉइल मध्ये पाणी जास्त आहे म्हणजे सॉइल काय झालं, हाय कॉन्सन्ट्रेशन. तो हाय कॉन्सन्ट्रेशन कडनं पाणी कुठे शिफ्ट होतं, रूट्स कडे, म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन कडे. सो दिस फंडा डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन. समजला पहिला मुद्दा तुम्हाला. ओके, सो वॉटर मॉलिक्यूल एंटर फ्रॉम, हा इकडे बघा, वॉटर मॉलिक्यूल एंटर फ्रॉम सॉइल टू रूट. कुठून कुठे शिफ्ट होईल,
सॉइल कडनं रूट कडे. आता या रूटला मी जरा झूम करतो. ओके, काय करूया आपण, जरा या रूटला झूम करू. मग हे मला असं दिसेल का, बघा हा तुमचा जो रूट होता, बघा हा जो रूट होता याला झूम केला झूम, हा त्याचा हेअर आहे, हा पूर्ण रूट आहे, हा काय पूर्ण रूट आहे. आता हा रूट किती भागामध्ये डिवायडेड आहे बघा, ह्याला काय म्हणतात तुम्ही, रूट हेअर. त्याच्यानंतर हा जो रेड वाला जो भाग दिसतोय तुम्हाला त्याला काय म्हणतात तुम्ही, सरफेस सेल. तुमच्याकडे ही डायग्राम अशी आडवी दाखवली, कशी दाखवली आहे, आडवी दाखवली. ओके, आपण उभी केली आहे तिला. पुढे ह्याला काय म्हणतात, कॉर्टेक्स सेल. काय म्हणतात, सगळ्यात महत्वाचं काय, रूट हेअर, त्याच्यानंतर सेकंड सरफेस सेल आणि कॉर्टेक्स सेल. आलं लक्षामध्ये. ओके, आणि हे तुमचे झायलेम टिश्यूज आहेत आणि झायलेम टिश्यूचं काम काय असतं, ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर किंवा कॅरिंग वॉटर, वॉटर कॅरी करणे, मिनरल कॅरी करणे टू एव्हरी पार्ट ऑफ द प्लांट पर्यंत, फ्रॉम रूट टू एव्हरी पार्ट ऑफ द प्लांट पर्यंत. ठीक आहे, आता इथे आजूबाजूला सगळे काय तरी बघा, तर वॉटर मॉलिक्यूल आहे, मिनरल्स आहेत, या ठिकाणी वॉटर अँड मिनरल्स आहेत. ड्यू टू द डिफरन्स इन कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशनच्या डिफरन्समुळे काय होईल रे, हे वॉटर मॉलिक्यूल आणि मिनरल्स कुठे एंटर करतील, रूट मध्ये एंटर करतील. सर आले रूट मध्ये, आणि कुठे आले, सरफेस सेल मध्ये. आता सरफेस सेल मध्ये पाणी आल्यामुळे सरफेस सेल काय होईल रे, टर्जिड होईल. टर्जिड म्हणजे काय, एक्सपांड होणे. काय होणे, एक्सपांड. बघा झाली का टर्जिड, बघा थ्रू द रूट हेअर वॉटर फर्स्ट एंटर इन द सरफेस सेल, द सरफेस सेल बिकम टर्जिड अँड एक्झर्ट प्रेशर ऑन द नेबरिंग कॉर्टेक्स सेल. बघा टर्जिड झाली का, टर्जिड म्हणजे काय, फुगणे, स्वॉलन होणे. आणि त्याच्यामुळे काय होईल रे, त्याच्या बाजूला ज्या सेल्स आहेत त्या सेल्सवर काय होईल, प्रेशर क्रिएट होईल. किंवा त्याच्या वरती कोणत्या सेल्स आहेत रे, कॉर्टेक्स सेल. या दोन कॉर्टेक्स सेलवर काय होईल, बघा टर्जिड झाल्यामुळे झाला का प्रेशर क्रिएट. ओके, आणि हे जे तुमचे वॉटर आणि मिनरल्स कुठे होते रे, सरफेस सेल मध्ये. सरफेस सेल मधनं ते कुठे एंटर होतील आता, कॉर्टेक्स सेलमुळे. आता कॉर्टेक्स सेल पण काय होईल, मग स्वॉलन होईल. पाणी आलंय, मिनरल्स आलंय, मग ती पण फुगेल की नाही, टर्जिड होईल की नाही. ओके, सो लुक ॲट देअर, ती पण काय होईल आता, टर्जिड होईल. दिस प्रेशर इज कॉल्ड एज अ रूट प्रेशर. या प्रेशरला आपण काय म्हणतो, रूट प्रेशर. बिकॉज ऑफ दिस वॉटर अँड मिनरल्स आर पुश्ड इन टू द नेबरिंग सेल. आलेत का या सेलमध्ये. ओके, आता काय होईल बघा, या सेल्स सुद्धा काय होतील, दिस सेल्स म्हणजे कॉर्टेक्स सेल्स ऑल्सो बिकम टर्जिड. ओके, झाले का टर्जिड. इन दिस वे आता काय होईल अगेन, की हे जे वॉटर आणि मिनरल्स याकडे आलेले आहेत हे सुद्धा काय होतील, पुढे पास ऑन होतील का, पास ऑन. ओके, ती सेल काय होईल आता, टर्जिड होईल. ती झाल्यानंतर ते पुढच्या सेलकडे काय करतील, पास ऑन करतील. अशा पद्धतीने काय होईल, की तुमचं जे वॉटर आणि मिनरल आहे, thus the mineral and water reach the xylem and it pushed forward further and further. बघा आता इथून हे कुठे येतील रे, या ठिकाणी आले. इथे काय एक तुमचं स्टोरेज आहे, हे काय दिसतंय तुम्हाला, स्टोरेज. आणि इथून मग ते कोणाकडे ऍब्सॉर्ब केले जातील, झायलेम टिश्यूज कडे. ओके, सेम फिनॉमिनॉन आणखी झायलेम टिश्यूज मध्ये पण वरती होत राहतो, ते देखील टर्जिट होत राहतात. आणि वॉटर ड्रॉपलेट्स आणि मिनरल एका स्टेप मधनं दुसऱ्या स्टेप मध्ये करत 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 कुठे पोहोचतात, प्लांटच्या टॉप पर्यंत जाऊन पोहोचतात. या ठिकाणी आणखी एक ऍक्शन काम करतं, त्याला म्हणतात कॅपिलरी ऍक्शन. पण ते अजून नाहीये तुम्हाला, ती ऍक्शन अजून तुम्हाला नाहीये, कॅपिलरी ऍक्शन. ती तुम्ही पुढे कधीतरी बघाल. ठीक आहे. दिस स्टेडी मूवमेंट क्रिएट्स अ कॉलम ऑफ वॉटर दॅट इज स्टेडीली पुश्ड फॉरवर्ड. बघा अशा पद्धतीने, बघा ही काय तुमची झायलेम टिश्यू आहे समजा. एक कॉलम मध्ये काय असतं तुमच्या, पाणी. ओके, आणि हळूहळूने हा कॉलम काय होतो रे, पुढे सरकतो. इथे आणखी नवीन वॉटर पुश होतं, हे पाणी वर पुश होईल. अगेन हा कॉलम तुमचा फिलअप होईल, हे पाणी वरती पुश होईल. समजतंय तुम्हाला. अशा पद्धतीने थोडं 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 करत करत काय होतं, पाणी पूर्ण टॉप पर्यंत जाऊन पोहोचतं. समजलं का तुम्हाला, येस ऑर नो. येस, ठीक आहे. तो अशा पद्धतीने बघा, बाय युझिंग रूट हेअर, इथे कॉन्सन्ट्रेशनच्या डिफरन्समुळे
वॉटर कुठे एंटर करतं? रूट हेअर मध्ये, रूट हेअर मधनं सरफेस सेल मध्ये, सरफेस सेल मधनं कॉर्टेक्स सेल मध्ये, आणि कॉर्टेक्स सेल मधनं कुठे? झायलेम टिश्यूज पर्यंत जाऊन पोचतं, आणि अशा पद्धतीने प्लांटच्या ईच अँड एव्हरी पार्ट पर्यंत जाऊन पोचतं. मग कळलं हे तुम्हाला? रूट प्रेशर ही कन्सेप्ट कळली तुम्हाला? येस. आता सेकंड कन्सेप्ट आहे, दॅट इज नथिंग बट द ट्रान्सपोर्टेशन पूल. सेकंड कन्सेप्ट काय आहे? मग आता ट्रान्सपोर्टेशन पूल ही कन्सेप्ट कुठे कामात येते सर, जरा आम्हाला सांगतात का? बघा, जेव्हा रूट प्रेशरमुळे काय होतं, ऍडिक्वेट टू द मूव्ह वॉटर ओनली इन अ स्मॉल प्लांट्स लाईक हर्ब्स अँड श्रब्स अँड स्मॉल ट्रीज. जे छोटे छोटे झाडं असतात, फॉर एक्झाम्पल तुलसी प्लांट, तुमच्या घरामध्ये असणारं रोज प्लांट, जास्वंदाचं झाड, बरोबर, छोटे छोटे झाड आहेत. या ठिकाणी कोणता फिनॉमिनॉन काम करतो? रूट प्रेशर हा फिनॉमिनॉन काम करतो. बट अदर ठिकाणी, फॉर एक्झाम्पल एखादं वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे, मग अशा ठिकाणी पाणी जाईल का एवढ्या वर? नाही. त्या ठिकाणी मग सेकंड फिनॉमिनॉन काम होतो. बघा, एका सर्टन रूट प्रेशरमुळे एका सर्टन हाईट पर्यंत पाणी येत आहे, बट त्याच्या वर जात आहे का? नाही. मग जर वरून कोणीतरी पाणी खेचलं तर? बरोबर आहे की नाही? जर पाणी वरून कोणी खेचलं तर आणखी पाणी वर सरकू शकेल का? येस. मग त्या फिनॉमिनॉनला काय म्हणतात? ट्रान्सपिरेशन पूल असं म्हणतात. काय म्हणतात? ट्रान्सपिरेशन पूल. ओके. सो हाऊएव्हर इट इज नॉट इनफ टू मूव्ह द वॉटर इन टॉल ट्रीज. टॉल ट्रीज मध्ये हे चालत नाही. मग जर टॉल ट्रीज मध्ये रूट हेअर किंवा रूट प्रेशर हा फिनॉमिनॉन काम करत नाही, मग कोणता फिनॉमिनॉन काम करतो? तर ते आता आपल्याला काय करायचंय, बघायचं आहे. ठीक आहे. ओके, ठीक आहे. आपण थोडस पुढे जाऊया डिरेक्टली. चला, इथे तुम्हाला कळेल ट्रान्सपोर्टेशन पूल ही कन्सेप्ट कळेल. सगळ्यात पहिले मला तुम्ही एक कन्सेप्ट सांगा, ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? ट्रान्सपोर्टेशन नाही, ट्रान्सपिरेशन. कोणती कन्सेप्ट? ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? सिंपल, एव्होपरेशन ऑफ वॉटर. पाण्याचं जे एव्होपरेशन होतं कशामधनं? थ्रू लीव्स. लीव्स मधनं पाण्याचं एव्होपरेशन होतं. येस ऑर नो? बघा, प्रत्येक लीव्स मध्ये असे स्मॉल 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 काय असतात? स्टोमाटा असतात, छिद्र असतात. बघितलंय तुम्ही? जर बारीक बघितलं तुम्ही तर तुम्हाला काय दिसतील? छिद्र. हे काय कशासाठी असतात? हे स्टोमाटा कशासाठी असतात? की एक्सचेंज ऑफ गॅसेस होण्यासाठी. कशासाठी? एक्सचेंज ऑफ गॅसेस साठी. म्हणजे काय? की ऑक्सिजन बाहेर सोडला जातो, बाहेरून कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतला जातो. ड्युरिंग दिस प्रोसेस काय होतं? की वॉटर वेपर सुद्धा, पाण्याची वाफ सुद्धा काय होते? बाहेर सोडली जाते. पाण्याची वाफ सुद्धा काय केली जाते? बाहेर सोडली जाते. बरोबर. मग हे चांगलं आहे का प्लांटसाठी? बिचारा प्लांट तर किती मेहनतीने पाणी खेचतंय, वर चाललंय वर घेऊन, आणि इथून पाण्याचं एव्होपरेशन होत आहे. ही चांगली प्रोसेस आहे का? तर एक पद्धतीने ती चांगली पण आहे, एक पद्धतीने ती वाईट सुद्धा आहे. ओके, वाईट कशासाठी आहे? की ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी काय होतंय? लॉस ऑफ वॉटर होतंय. मग ते प्लांट साठी चांगलं नाहीये. लॉस ऑफ वॉटर इज नॉट गुड थिंग फॉर द प्लांट. ओके. पण एक अर्थी ती चांगली पण आहे, आणि तीच कन्सेप्ट आपल्याला बघायचंय. काय? ट्रान्सपिरेशन पूल. काय बघायचंय? ट्रान्सपिरेशन पूल. चला आता बघूया आपण ट्रान्सपिरेशन पूल. ठीक आहे. बघा, हे काय रे तुमचं लीव्स. लीव्सला आपण काय केलंय? जरा मोठं असं केलेलं आहे. इथे तुम्हाला बघा पानांमध्ये सगळ्यात पहिले दिसेल ही तुमची इपिडर्मियल सेल. काय ती? इपीचा अर्थ होतो सगळ्यात बाहेरची. डर्म म्हणजे काय? स्किन. डर्म म्हणजे काय? स्किन. मग ही प्लांटची, लीव्सची सगळ्यात वरची स्किन आहे, तिला म्हणतात एपिडर्मियल सेल. आणि हे काय तर तुमची झायलेम टिश्यूज आहेत, जे काय करतात? पाणी वाहून नेण्याचं काम करतात. येस ऑर नो? पाणी, वॉटर अँड मिनरल. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे हे कोणते तरी तुमचे झायलेम आहेत, पण कोणाचे? कशामधले? स्टेम मधले. आणि अगेन आपल्याला झायलेम बघायचे ते कुठले? रूट्स मधले. बरोबर. ड्यू टू द रूट प्रेशर फिनॉमिनॉनमुळे
या इथे सॉइल मध्ये असणारं वॉटर कुठे येईल रे? झायलेम मध्ये येईल का? येस ऑर नो? येस. आता सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला बघायचंय ट्रान्सपिरेशन किंवा ट्रान्सपिरेशन कन्सेप्ट काय. द लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर फ्रॉम द एरियल पार्ट ऑफ द प्लांट्स लाईक लीव्स नोन ॲज ट्रान्सपिरेशन. ओके, लॉस ऑफ वॉटर, पाण्याची जी वाफ होते, इव्हपोरेशन कोणाच्या माध्यमामधनं? लीव्स मधनं. ओके, जी इव्हपोरेशन होतं त्या प्रोसेसला काय म्हणतात? ट्रान्सपिरेशन. आणि ही ट्रान्सपिरेशन कन्सेप्ट खूप जास्त प्रमाणामध्ये इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? पाणी रूट पासून टॉप ऑफ द प्लांट पर्यंत नेण्यासाठी. कळतंय तुम्हाला? फर्स्ट वॉटर विल एव्हपोरेटेड फ्रॉम द एपिडर्मियल सेल. आता बघा, ही झायलेम टिश्यू आहे रूट मधले, हे पाणी वर सरकवतील, स्टेम मध्ये आलं, स्टेम मधनं आता काय आलं? लिव्स पर्यंत पाणी आलेलं आहे तुमचं. ठीक आहे, समजतं इथपर्यंत? आता काय होईल रे? ड्यू टू द सनलाईट पडल्यामुळे काय होईल की इथे जे वॉटर लेवल आहे किंवा वॉटर ड्रॉपलेट्स आहेत हे एव्हपोरेट होतील आणि काय होईल रे? पाणी लॉस होईल स्टोमाटा ओपन झाल्यामुळे. बघा, स्टोमाटा ओपन झाल्यामुळे काय होईल? वॉटरचं काय होईल? लॉस होईल. म्हणजे मला सांगा, या एपिडर्मियल सेलमध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाली का? येस. मग आता हे पाणी कुठे जाईल? बघा, काय होईल की इथलं पाणी, ही पाण्याची लेवल डिक्रीज झाल्यामुळे काय होईल की इकडचं पाणी इकडे शिफ्ट होईल का? येस ऑर नो? येस. दिस क्रिएट अ सक्शन पूल. बघा, इथलं पाणी कमी झाल्यामुळे इथे काय क्रिएट होईल? सक्शन पूल क्रिएट होईल आणि काय होईल? इथलं पाणी कुठे एंटर होईल? या एपिडर्मियल सेल मध्ये. आलं का? आलं पाणी? ओके. मग आता इथे पाणी कमी झाले, इथलं पोटेन्शियल, वॉटर पोटेन्शियल कमी झाले, मग हे इथे पण परत सक्शन पूल क्रिएट होईल का? येस. आणि तो सक्शन पूल काय करेल? या स्टेम मध्ये असणारं पाणी ऍब्सॉर्ब करेल. केलं का त्याने ऍब्सॉर्ब? येस. आता काय झालं रे? इथे वॉटर पोटेन्शियल कमी झालं. झालं का वॉटर पोटेन्शियल कमी? आता ते काय करेल? रूट्स मधलं वॉटर काय करेल? ऍब्सॉर्ब करून घेईल. आणि आता इथे रूट मध्ये जर पाणी कमी झालंय तर इथे आपण बघितलं रूट प्रेशरने पाणी इथे येतं. हे ऑलरेडी आपण बघितलेले. रूट प्रेशरमुळे काय होतं? पाणी कुठे ऍब्सॉर्ब केलं जातं? बोला ना. झायलेम टिश्यूज मध्ये येतं ना. येस ऑर नो? सो आता सनलाईट तर कंटिन्युअस असणार आहे दिवसभर, मग काय होत राहणार? पाण्याची इव्हपोरेशन होणार. इथे इपिडर्मियल सेल मध्ये काय होणार? तुमचं वॉटर पोटेन्शियल कमी होणार. वॉटर पोटेन्शियल कमी झालं, झायलेम मधलं काय होईल? सक्शन होईल वॉटर इपिडर्मियल सेल मध्ये. झायलेम मध्ये इथे काय होईल? परत काय काय तयार होईल? सक्शन पूल. ओके. आणि हे पाणी अशा पद्धतीने काय होईल? मग सक केलं जाईल फ्रॉम रूट्स टू द टॉप ऑफ द प्लांट्स पर्यंत. कळलं का? बिकॉज ऑफ दिस द रूट ऍब्सॉर्ब्स मोर वॉटर. आणि याच्यामुळे रूट काय करेल? जास्तीत जास्त पाणी काय करत राहील? ऍब्सॉर्ब करत राहील. ठीक आहे. सो हे दोन फॅक्टर खूप महत्वाचे आहेत फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम रूट ऑफ द प्लांट टू द टॉप लीव्स ऑफ द प्लांट पर्यंत. आणि ते दोन फॅक्टर्स कोणते आहेत? पहिला आहे रूट प्रेशर अँड सेकंड वन इज द. समजलं? मग या दोन गोष्टींमुळेच काय होतं की पाणी, आणि या प्रोसेसलाच काय म्हणतो मग आपण? ट्रान्सपोर्टेशन पूल. बघा, हे रूट हेअर आहे, रूट हेअर मध्ये पाणी आलं, इथून झायलेम मध्ये, झायलेम इन द स्टेम, स्टेम मधनं लिव्स पर्यंत, आणि ते एव्हपोरेट होत राहतं. ही प्रक्रिया चालू होते. ज्यावेळेस प्लांटला वाटतं की आता पाण्याची कमतरता आहे आपल्याकडे, प्लांट्स काय करतं? लिव्सला गाळतं. बघितलं ना तुम्ही? एक पर्टिक्युलर सीझन येतो आणि त्या सीझन मध्ये झाडाची सगळी पानं गळतात. गळतात की नाही गळत? का? कारण त्या टायमाला काय असतं? पाण्याची कमतरता असते सॉइल मध्ये, आणि पाणी लॅक ऑफ डिफिशियन्सी ऑफ वॉटरमुळे. कारण जर झाडाचं सगळ्यात जास्त वॉटर कुठे लॉस होत असेल तर ते लॉस ऑफ वॉटर कुठे होतं रे? लिव्स मध्ये होतं. कुठे होतं? आणि म्हणून झाड काय करतं? ते लिव्स ड्रॉप करून टाकतं. लिव्स काय करतं? ड्रॉप करतं. कळलं तुम्हाला हे? ओके. सो या प्रोसेसला काय म्हणतात? ट्रान्सपिरेशन पूल. इट हेल्प्स इन द ट्रान्सपोर्ट ऑफ द वॉटर अँड मिनरल्स इन द टॉल प्लांट्स ड्युरिंग डे वेन द स्टोमाटा आर ओपन. हे कधी होतं? जेव्हा स्टोमाटा ओपन असतं, डे टाइम मध्ये होतं.
सर रात्री होत नाही का? रात्री वॉटर अँड मिनरल्सची गरज नसते का? असते, असतं, चालू असतं, काही प्रॉब्लेम नाहीये, कारण रात्री सुद्धा एव्होपरेशन होत राहतं, कारण स्टोमाटा रात्री पण ओपन होणार आहे असं काही नाहीये. पण डे टाइम मध्ये जेवढं जबरदस्त ट्रान्सपोर्टेशन फुल असेल तेवढं नाईट टाइमला असेल का? नाही. ओके. आणि जनरली जे पाणी ऑलरेडी ऍब्सॉर्ब केलेलं आहे त्याच्या माध्यमातून रात्री लिव्स काय करतात? फूड तयार करण्याचं काम करतात. काय करतात? फूड तयार करण्याचं काम करतात. आलं लक्षामध्ये? ओके, चला ठीक आहे. मग आता लिव्स पर्यंत तुम्हाला वॉटर गेलेलं आहे, मिनरल्स गेलेला आहे, ऍटमॉस्फिअर मधनं कार्बन डायऑक्साईड पण घेतलेला आहे. आता काय तयार होईल रे? फूड तयार होईल, ग्लुकोज तयार होईल, आणि जे तयार झालेलं ग्लुकोज आहे किंवा सुक्रोज, ग्लुकोज किंवा सुक्रोज हे जे एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ मध्ये तयार केलेले आहे ते कुठे स्टोअर होईल? फूड मध्ये, फ्रुट्स मध्ये. कुठे स्टोअर होईल? फ्रुट्स मध्ये, स्टेम मध्ये आणि रूट्स मध्ये काय केले जातात? स्टोअर करून ठेवले जातात. सीड्स मध्ये स्टोअर होतात आणि स्टेम मध्ये फूड स्टोअर होतं. आणखी कुठे स्टोअर होतं? रूट्स मध्ये देखील. म्हणून तर काही रूट्स आपण खातो, खातो की नाही? फॉर एक्झाम्पल कॅरट, अजून रेडिश, बरोबर, अजून बीटरूट, अजून स्वीट पोटॅटोज, पोटॅटोज, बटाटा, रताळी खातो ना आपण, गाजर, मुळा, हे काय आहेत? सगळे रूट्स आहेत. मग त्याच्यामध्ये काय स्टोअर केलेलं असतं? सगळं फूड इन द फॉर्म ऑफ एटीपी. आता बघा, रूट मध्ये स्टोअर करण्याचं काम काय असतं? कारण काय असतं? तर हे जे सगळं फूड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करण्याचं काम आहे, हे कोणामार्फत केलं जातं? तर फ्लोएम टिश्यूज मार्फत केलं जातं. ओके, कळलं तुम्हाला? आणि ह्या प्रोसेसला ट्रान्सपोर्टेशन ऑफ फूड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणतात? ट्रान्सलोकेशन. काय म्हणतात? ट्रान्सलोकेशन. कळलं का तुम्हाला? येस. ओके. सो नेक्स्ट, आता हे जे फूड तयार झालंय हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसं ट्रान्सफर केलं जातं? पहिले तर आपण काय बघितलं की सॉइल मध्ये काय होतं रे? वॉटर अँड मिनरल्स होते आणि झायलेम टिश्यूजने ते काय केले? लिव्स पर्यंत पोहोचवले. दोन प्रोसेसने. पहिली प्रोसेस होती रूट प्रेशर आणि दुसरी प्रोसेस होती दोन्ही पद्धतीने. आता आपल्याला आपण काय बघितले? आता सगळं फूड आलंय आणि त्याने फूड तयार केलेलं आहे इन द फॉर्म ऑफ एटीपी, एनर्जी पण तयार झाली. ओके, आता हे जे फूड आहे हे प्रत्येक सेल पर्यंत कसं पोहोचवलं जातं? ओके, तर हे काय रे तुमचे झायलेम टिश्यू, हेच काय तुमचे फ्लोएम टिश्यू. झायलेम टिश्यूज मध्ये काय असतं? वॉटर. बघा, एक कॉलम मधनं दुसऱ्या कॉलम मध्ये, तिसऱ्या कॉलम मधून चौथ्या कॉलम मध्ये, पाचव्या कॉलम मध्ये, असं काय होतंय? तुमचं वॉटर अँड मिनरल्स ट्रान्सपोर्ट होते. ठीक आहे. आता ह्या लीफ मध्ये काय तयार झाले रे? तुमचं सुक्रोज. म्हणजे तुम्ही काय तयार केलंय? फूड तयार केलंय, कार्बोहायड्रेट्स तयार केलेत, ग्लुकोज तयार केले. करेक्ट. फूड मटेरियल लाईक सुक्रोज इज ट्रान्सफर्ड टू फ्लोएम. कुठे ट्रान्सफर केले जातात? जे लिव्ह मध्ये तयार झाले हे कुठे ट्रान्सपोर्ट केले जातात रे? फ्लोएम टिश्यू मध्ये. आले का फ्लोएम टिश्यू मध्ये? ओके. या ठिकाणी काय बघा, झायलेम आणि फ्लोएम यांच्यामध्ये एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन असते. कोणती मेम्ब्रेन असते? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि त्यामध्ये काय तयार होतं रे? एनर्जी तयार होते. एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. ओके. आणि ड्यू टू द ऑस्मॉसिस प्रोसेस, काय? ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस प्रोसेस काय असते? की बघा, ऑस्मॉसिस प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ एखादा स्पंज घ्या. ओके. किंवा ऑस्मॉसिस आणखी एक प्रोसेस कशी सांगता येईल की माठ आहे. माठ मध्ये काय असतात रे? पोर्स असतात बघा. आणि आतमधलं पाणी बाहेर निघतं की नाही? येस ऑर नो? आतमधलं पाणी सुद्धा काय येतं बाहेर. आणि त्या जर माठाला तुम्ही काय लावलात? स्पंज लावलात. काय लावलात? स्पंज. तर थोड्या वेळाने तुमचं असं लक्षात येतं की तो स्पंज सुद्धा काय झालाय? ओला झालेला आहे. येस ऑर नो? म्हणजे त्या स्पंजने काय केलं रे? पाणी ऍब्सॉर्ब केलं ड्यू टू द व्हॅक्युम मुळे. स्पंज मध्ये काय असते? हवा. ती हवा काय करते रे? त्या पाण्याला खेचते. या प्रोसेसला काय म्हणतात? ऑस्मॉसिस. ओके. सो इथे पण तसंच व्हॅक्युम क्रिएट झालेलं आहे, बरोबर? स्पंज सारखं काम करतंय. आणि इथले जे वॉटर आहे, झायलेम मधलं वॉटर कोण ऍब्सॉर्ब करतं रे?
फ्लोएम ऍब्सॉर्ब करतं कोणत्या प्रोसेसने? बरोबर. मुवमेंट ऑफ वॉटर फ्रॉम झायलेम टू फ्लोएम कशामुळे होतं? ऑस्मॉसिस प्रोसेसमुळे. दिस रिझल्ट इन द इन्क्रीज इन प्रेशर इन द सेल. त्याच्यामुळे या सेलमध्ये प्रेशर क्रिएट होईल का पाणी आल्यामुळे? येस. आणि मग ते प्रेशर काय होईल रे? प्रेशर काय होईल? त्याच्या शेजारच्या वरच्या काय केलं जाईल? सेलला ट्रान्सफर केलं जाईल की नाही? तर प्रेशर बघा मग काय होईल की हे जे फूड तयार झालेलं आहे हे फूड आयदरली खाली जाईल आणि काही फूड वर जाईल. ठीक आहे. प्रत्येक सेल पर्यंत प्रत्येक टिश्यू पर्यंत आलं का? येस ऑर नो? येस. आणि मग ते काय होईल? रूट सेलकडे. अशा पद्धतीने काय होतं मग ते ट्रान्सफर होत जातं प्रेशर. बघा इथला प्रेशर इथे दिला, इथला प्रेशर वाढला त्याच्यामुळे काय होईल? ते जे फूड आहे हे पुढच्या सेलकडे ट्रान्सफर होईल. या सेलचा प्रेशर वाढला मग पुढच्या सेलकडे ट्रान्सफर होईल. असं करत 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 कुठे येईल ते? रूट सेल पर्यंत. आणि ऑलरेडी फूड कुठे चाललंय रे? डाऊनवर्ड डायरेक्शनला. मग डाऊनवर्ड डायरेक्शनला आणखी कोणता एक फोर्स असतो? ग्रॅव्हिटेशनल पुल आहेच ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहेच ना. ओके. सो या ठिकाणी काय जास्त एनर्जीची आवश्यकता नसते. ओके. अशा पद्धतीने काय होतं रे की फूड मटेरियल काय केले जातात? ट्रान्सफर केले जातात टू द ऍडजसंट सेल विथ द लो प्रेशर. ओके. दिस अलाउज द फ्लोएम टू मूव्ह मटेरियल अकॉर्डिंग टू द प्लांट्स नीड. मग प्लांट्सला जशी जशी गरज असते तसं तसं फूड काय केलं जातं? ट्रान्सफर केलं जातं फ्रॉम लीफ सेल पासनं रूट सेल पर्यंत. लीफ हे वरती आहेत, रूट्स कुठे आहेत? खाली. समजलं? येस ऑर नो? इन द फ्लॉवरिंग सीझन. फ्लॉवरिंग सीझन मध्ये काय होतात? फ्लॉवरिंग सीझन म्हणजे काय? फुलं येण्याच्या टायमाचा. ज्या टायमाला फुलं येतात झाडांना त्या सीझन मध्ये काय होतं की मॅक्सिमम फूडची गरज असते, मॅक्सिमम सुक्रोजची गरज असते. आणि सुक्रोज आपण कुठे स्टोअर करून ठेवले? रूट सेलमध्ये. मग अशा वेळेस काय केलं जातं बघा की रूट कडनं ते सुक्रोज कोणाला दिलं जातं? बर्ड्सला. आणि बर्ड्सला मिळाल्यामुळे ते ब्लड्स काय होतात? ब्लूम होतात, फुलतात, त्या कळ्या फुलतात आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? फ्लावर मध्ये होतं. समजलं? ओके. तो अशा पद्धतीने फूड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय केलं जातं? ट्रान्सफर केलं जातं. आणि फूडमुळे काय तयार होतं रे? एनर्जी. बरोबर. आता तुम्ही जे फूड खातात ना, सकाळी जेवण केलं, दुपारी जेवण केलं, याच्यामुळे काय तयार होते? एनर्जी तर तयार होते. एनर्जी बरोबर आणखी काय तयार होतं? वेस्ट मटेरियल. आणि टाइम टू टाइम आपण ते डेफिगेट करत असतो आपलं वेस्ट मटेरियल. सो सिमिलरली प्लांट सुद्धा काय करतात रे? त्यांचं वेस्ट मटेरियल डेफिगेट करत असतील. मग जसं आपल्याला काही स्पेशल ऑर्गन्स देवाने दिलेले आहेत डेफिगेट करण्यासाठी, तसं प्लांट्स मध्ये आपल्याला स्पेशल ऑर्गन्स दिसतात का? नाही. So for excretory system, plants do not have special organs like humans. माणसाला जसे स्पेशल ऑर्गन्स आहेत तसे प्लांट्सला स्पेशल ऑर्गन्स नाही. सो प्रश्न पडलाय की डू प्लांट्स एक्सक्रीट? प्लांट्स एक्सक्रीट करतात का? तर आन्सर इज येस. आन्सर इज येस. आणि प्लांट सुद्धा काय करतात? एक्सक्रीट करतात. तर मग कसं? मेनी हार्मफुल. हा ठीक आहे, हे तर हा भाग आपल्याला नंतर पण बघायचा आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो की वेस्ट मटेरियल एक्सक्रीट का केले पाहिजे. फर्स्ट क्वेश्चन इज दॅट की वेस्ट मटेरियल शरीरातनं बाहेर का टाकले पाहिजे? बिकॉज दे आर वेस्ट मटेरियल, पहिला मुद्दा. सेकंड, दे आर पॉइझनस इन नेचर अँड सो दॅट दे आर हार्मफुल टू अवर बॉडी. काय आहेत? हार्मफुल आहेत. त्याच्यामुळे काय तयार होईल जयेश? पॉइझन तयार होईल आपल्या शरीरामध्ये. आणि जर पॉइझन तुझ्या शरीरात तयार झालं तर तुझं काय होईल? कार्यक्रम. बरोबर. म्हणून आपण काय केलं पाहिजे? वेस्ट मटेरियल डे टू डे डेफिगेट केलं पाहिजे. ओके. सो तेच सगळं ह्या इथे सांगितलेलं आहे. आपण ते नंतर पण बघणार आहोत, ते प्लांटसाठी, सॉरी ह्युमनसाठी. आता प्लांटसाठी पहिले बघूया. इन प्लांट्स एक्सक्रीशन इज व्हेरी सिम्पल. प्लांट्स मध्ये एक्सक्रीशन एकदम सिंपल आहे. कोणत्याही प्रकारचे डेफिनाइट एक्सक्रिटरी सिस्टीम किंवा ऑर्गन्स किंवा गॅसेस यांच्यामध्ये एलिमिनेट होत नाही, किंवा कोणत्याही प्रकारचे ऑर्गन्स यांच्याकडे नसतात. जे पॉइझनस गॅस असतात
ते तर काय होतं, स्टोमॅटो थ्रू डिफ्युजन करून टाकतात. आपल्या पण शरीरात गॅसेस तयार होतात की नाही? ओके, मग ते गॅसेस आपण पण बाहेर टाकतो की नाही? येस, दोन वेजने, एक दोन पद्धतीने, बरोबर. हा, पॉइझनस गॅसेस आपल्या पण बॉडीमध्ये तयार होतात. ठीक आहे, यांच्याकडे पण होतात, पण यांच्याकडे ल्यूज आहेत आणि ल्यूज मध्ये स्टोमॅट आहे. स्टोमॅटो थ्री ती काय करतात, जे पॉइझनस गॅसेस आहेत ते बाहेर सोडून देतात. समजलं की नाही समजलं? येस. आता पुढचा मुद्दा, चला सर, गॅसेसचा तर प्रश्न झाला, गॅसेस तर एक्सक्रीट केले गेले, बरोबर आहे की नाही रे? हा, तर आता पुढचा मुद्दा आहे की जे वेस्ट मटेरियल आहे, लाईक नायट्रोजिनस वेस्ट, बरोबर, हे प्लांट्स कुठे टाकतात सर? तर ते एक्सक्रीट करतात इन द फॉर्म ऑफ लीव्स, फ्लावर्स, फ्रूट अँड बार्क. ओके, हे या ठिकाणी काय केले जातात, हे स्टोअर करून ठेवले जातात. जे वेस्ट मटेरियल आहे, कुठे? लीव्स मध्ये, फ्लावर मध्ये, फ्रूट मध्ये आणि बार्क मध्ये. ठीक आहे, आणि टाइम टू टाइम ते त्याला काय करतात, डेफिगेट करून देतात. ओके, ज्या ठिकाणी वेस्ट मटेरियलचं प्रमाण वाढलं, ज्या लीव्स मध्ये, ते लीव्स काय होतं मग नंतर गळून पडतं. ओके, फ्रूट पण काही दिवसांनी काय होतं, गळून. समजतंय तुम्हाला एव्हरीवन? ओके, सो व्हॅक्युअल्स म्हणजे काय? व्हॅक्युअल्स म्हणजे काय? एम्प्टी स्पेसेस. एम्प्टी स्पेसेस असतात प्रत्येक ठिकाणी. कळतंय? हे सगळे एक्सक्रिटरी म्हणजे एक्सक्रीट केलेले पदार्थ आहेत. नंतर हेच पदार्थ आपण खातो. फ्रूट आपण खातो. डिंक ही कन्सेप्ट ऐकली का रे तुम्ही? डिंक, डिंकाचे लाडू पण बनवतात बघा. तर डिंक म्हणजे काय रे? त्या प्लांटचं एक्सक्रीट केलेलं मटेरियल आहे, बाहेर फेकलेलं मटेरियल. ओके, बघा, जे एखाद्याच्या शरीरामध्ये हार्मफुल असतं ते आपल्याला युजफुल आहे. बघा, म्हणजे प्लांट्स किती चांगले आहेत, त्यांचं जे वेस्ट मटेरियल आहे ते सुद्धा आपल्यासाठी युजफुल आहे. यस ऑर नो? समजतंय का एव्हरीवन? ओके, तो बघा, त्याला रेझिन, गम म्हणतो आपण त्याला. जे डिंक आहे त्याला आपण काय म्हणतो? गम, रेझिन्स, रबर. तुम्हाला माहिती आहे रबर, जी चप्पल आपण घालतो रबराची, हे रबर पण काय, वेस्ट मटेरियल आहे प्लांट्सचं. ते प्लांट्सला असे यू शेप मध्ये, व्ही शेप मध्ये खाच मारतात आणि मग ते रबर, व्हाईट कलरचं रबर, त्याच्यावर वल्कनायझेशन प्रक्रिया वगैरे होईल आणि मग तुम्हाला युजफुल अशा चप्पल्स, रबर्स, इरेझर्स वगैरे आणि खूप साऱ्या वस्तू तयार होतील. कळलं का तुम्हाला? सो दिस इज द एक्सक्रिटरी सिस्टीम ऑफ प्लांट्स आणि ती खूप सोपी आहे. ओके, कळलं तुम्हाला? ओके, रेजिन्स म्हणजे काय असतात? एक प्रकारचे केमिकल्स. ठीक आहे, त्याला राळ म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात? राळ. गम म्हणजे डिंक. ओके, कळलं? प्लांट्स ऑल्सो एक्सक्रीट सम वेस्ट सबस्टन्सेस इनटू द सॉइल. काही वेस्ट मटेरियल आपण सॉइल मध्ये पण सोडतो. कोण? आपण नाही, प्लांट्स. ओके, समजलं? येस ऑर नो? ठीक आहे, हे तेच दिलेलं आहे बघा, ते बघूया आपण. हा डिंक. ठीक आहे, डिंक नंतर काय रे? हे रबर, गम, लॅटेक्स, या अशा पद्धतीने बघा व्ही शेप मारतात आणि मग ते गम या ठिकाणी काय होतं, जमा होतो, व्हाईट व्हाईट कलर, रबर म्हणतात त्याला. या रबरचा यूज आपण नंतर चपला वगैरे बनवण्यासाठी करतो. समजलं का तुम्हाला? आता सगळ्यात महत्वाचा भाग, हे थांबूया 2 मिनिटं.